नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण चिंचपाडा गावचे सुपुत्र चंद्रशेखर म्हात्रे आणि मी स्वतः दुर्गेश बागुल या गेल्या चिंचपाडा परिसरामध्ये मी स्वतः 20 वर्षापासून वास्तव्य करतो आहे आणि इथे स्वतः चंद्रशेखर म्हात्रे यांचा तर जन्मच इथे झालेला आहे। या चिंचपाडा परिसरामध्ये सगळ्यात मोठी समस्या सध्या जी आहे ती पाण्याची समस्या आहे। ती समस्या एखाद्या भूतासारखी आहे। त्याला जितकं आवरायला गेलो का आपण तितकी वाढते आहे। दिवसेंदिवस ती अधिक तिचं जे प्रमाण आहे ते तीव्र स्वरूपाचं होत आहे। तुम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जा, महानगरपालिका प्रयत्न करते पाणी देण्याचा। सन्मान्य आमदार गणपत शेठ गायकवाड असू द्या किंवा सुलभाताई गायकवाड असू द्या, त्याही प्रयत्न करतायत मोठ्या प्रमाणात फंड देऊन, पाईपलाईन टाकून। तरी सर्वांनी प्रयत्न करून पाणी सगळ्यांना कमी का मिळतंय याचा आम्ही कार्यकर्त्यांनी अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की कर्मचारी प्रयत्न करतात, जनप्रतिनिधी प्रयत्न करतात, नागरिक प्रयत्न करतात, तरी सगळ्यांना पाणी पुरेसं मिळत नाही। याचं कारण शोधल्यानंतर अभ्यासाअंती आमच्या लक्षात आलं की 2003 ला जेव्हा चिंचपाड्याला आपल्या या प्रभागासाठी जो पाणी पुरवठा होतो तो महानगरपालिकेकडून न होता प्रत्यक्षरित्या तो आपल्याला MIDC कडून मिळतो आणि MIDC कडून महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातो। यासाठी या चिंचपाडा विभागाला MIDC ची जी मुख्य पाणी पुरवठ्याची लाईन आहे त्या लाईन वरून 6 इंचाचा टॅप देण्यात आला होता, म्हणजे एक कनेक्शन देण्यात आलं होतं 2003 ला। आणि 2003 ते 2025 पर्यंत तुम्ही सगळं बघू शकता की ही जी लोकसंख्या आहे ही अगदी न्यूक्लिअर बॉम्ब सारखी ती वाढत चालली, फिजन रिएक्शन सारखी। एकापासून 2, 2पासून 4 कुटुंब, 4पासून 10 कुटुंब। बरं, इथे विस्थापित लोकांची संख्या इतकी प्रचंड वाढली आता का 25,000 प्लस जी लोकसंख्या 2003 ला 1500 ग्रामस्थांची होती ती आता चिंचपाड्यामध्ये 25,000 प्लस लोकसंख्या झालेली आहे। आणि तेव्हापासून आपल्या प्रभागामध्ये एकच टॅपने पाणी पुरवठा होतोय। दिवसेंदिवस आपण वितरिका टाकतोय, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढवतोय। मग स्वतः आमदार गणपत शेठ गायकवाड असू द्या किंवा आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड असू द्या किंवा इतरही जनप्रतिनिधींच्या माध्यमातून नेटवर्क वाढतंय। परंतु जेव्हा आम्ही सन्माननीय आमदार सुलभाताईंशी या विषयावर चर्चा केली तर ताईंच्या लक्षात आलं की इथे फक्त आपल्याला वितरण व्यवस्था वाढवून चालणार नाही तर आपल्याला पुरवठा व्यवस्था सुद्धा वाढवली पाहिजे। आणि मग सन्माननीय आमदार सुलभाताईंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना सुचवलं की तुम्ही या प्रत्यक्ष ठिकाणी तुम्ही भेट द्या, आपल्या चिंचपाड्याला नेमका कुठे टॅप दिलेला आहे, आपल्याला किती प्रेशरने पाणी मिळतंय। वास्तविक पाहिलं तर आपल्याला 1.2 च्या प्रेशरने पाणी मिळायला पाहिजे, परंतु तो प्रेशर इतका कमी होतो, कधी कधी 0.8 0.9 वरती प्रेशर येतो। आणि कमी दाबाचा पुरवठा होत असल्यामुळे हे दोन कारण आपल्याला कमी पाणी मिळण्याला कारणीभूत आहेत। आपण अधिक वितरिका टाकल्या की पाणी अजून कमी होणार, कारण लाभार्थ्यांची संख्या वाढणार ना, कनेक्शनची संख्या वाढली का पाण्याचं प्रमाण कमी होणार। आपल्याला जसं जसं आपण कनेक्शनची संख्या वाढवतोय त्या प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे किंवा त्यांचे जे टॅप्स आहेत त्या नंबर ऑफ टॅपची संख्या वाढली पाहिजे। यासाठी आम्ही स्वतः श्री सखाराम म्हात्रे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, चंद्रशेखर म्हात्रे आहेत, मी आहे आणि आपल्या परिसरातल्या इतरही कार्यकर्त्यांना घेऊन आपण ज्या वेळेस या सर्व गोष्टींचा अभ्यास केला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की आपल्या चिंचपाड्याला आता सध्या एक टॅपने जो पाणी पुरवठा होतोय तो अत्यंत तोकडा आणि अपुरा आहे। त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याला अजून 2 ते 3 टॅप वाढवून मिळाले पाहिजेत। आणि या टॅपच्या मागणीसाठी आमची सर्वांची, यामध्ये कोणतेही राजकारण नाही, हा विषय राजकारण म्हणून नाही, हा विषय फक्त लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, लोकांच्या दररोजच्या समस्यांशी निगडीत। कारण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जर कोणाला फेस करावा लागत असेल तो आमच्या महिलांना फेस करावा लागतो, स्त्रियांना फेस करावा लागतो, कारण पाणी ही दररोजची अत्यावश्यक गोष्ट आहे। त्यामुळे इथे कोणतंही राजकारण न करता सर्व लोकांनी एक दिलाने एक मताने आम्ही चिंचपाडा वासीय सन्माननीय आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना विनंती करतो की कृपया करून आम्हाला दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर 15 दिवसांनी का होईना चिंचपाड्याला नवीन 2 टॅप मंजूर करून द्यावे। यासाठी
हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मी विनंती करतो की तुमच्या सोसायटी मधलं एक मागणी पत्र चिंचपाड्याला हक्काचं, वास्तविक पाहिजे चिंचपाड्याला 4 टॅप मिळायला पाहिजे, कारण लोकसंख्या ही आपली जवळपास 5 वाढली, 10 पट वाढली लोकसंख्या. दिवसेंदिवस नवीन इमारती उभ्या राहत आहेत, नवीन सदनिका निर्माण होत आहेत आणि या नवीन घरांचा लोड पुन्हा याच पाईपलाईन वरती येणार आहे, एकाच टॅप वरती होणार आहे. त्यामुळे आपल्याला जे कमी पाणी मिळतंय हे जर आपल्याला वाढवायचं असेल तर यासाठी चिंचपाड्याला पुन्हा नवीन 2 ते 3 टॅपचे कनेक्शन मिळाले पाहिजे. यासाठी माझे सर्व सोसायटीच्या अध्यक्षांना, सेक्रेटरींना विनंती आहे की आपल्या सोसायटी मधलं एक पत्र आपण आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या ऑफिसला द्यायचंय. पत्राचा फॉर्मॅट स्वतः आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तुम्हाला जमल्यास तुम्ही स्वतः लिहा आणि प्रत्येकाने ही पत्र आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या ऑफिसला द्यायचंय. आणि आमची मागणी की येत्या 2 महिन्यांमध्ये आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. यासाठी जीवाचं कोणतंही रान करण्याची तयारी अगदी आमच्या सर्व नागरिकांची, सर्व कार्यकर्त्यांची. मी दुर्गेश बागुल, चंद्रशेखर म्हात्रे व चिंचपाड्यातील जेवढे कार्यकर्ते असतील, मी कोणत्या एका विशिष्ट पक्षाचं नाव नाही घेणार, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा, सर्व पक्षीय कार्यकर्ते आज आपल्याकडे मागणी करतो की सन्माननीय आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांनी येत्या 2 महिन्यामध्ये आमचा जो हा टॅपचा प्रश्न आहे, टॅपिंगचा प्रश्न आहे, आम्हाला 2 ते 3 टॅप मंजूर करून द्यावे. एवढीच विनंती आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की आपलं म्हणणं, आपलं हे जे मागणं आहे, तुम्हाला मी फॉर्मॅट पाठवतो. तो फॉर्मॅट तुम्ही स्वतः तुमच्या लेटरहेडवरती लिहून सन्माननीय आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्याकडे द्यायचं आहे. यासाठी जेवढे कार्यकर्ते प्रयत्न करतील तेवढी आपली मागणी लवकर मंजूर होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.